दिवशी आपण प्रायश्चित्ताचा संकल्प घेतला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला अन्नाचा दिवसभरामध्ये फक्त एकच घास खायचा, द्वितीयेला 2, तृतीयेला 3 असे पौर्णिमेपर्यंत 15 घास होतात. नंतर उतरल्या क्रमाने 15, 14, 13, 12, 11 अशा पद्धतीने हे 90 दिवसांचं व्रत आचरण करायचं. शक्य आहे सर आपल्याला या काळात करून नाही, बरोबर. पण हे 90 दिवसांचं व्रत जर आपण करत आहात आणि जर या 90 दिवसाचं व्रत करताना एखाद्या दिवशीच्या व्रताचं खंडन जर झालं, म्हणजे त्या दिवशी जर तुम्हाला ते व्रत करणं शक्य नाही झालं तर त्या पापाचं क्षालन होण्यासाठी एक गाय आणि एक गायचं वासरू आपल्या बुद्धींना दान करायचं. मात्र तुम्ही 90 दिवसाचं व्रत आचरण करू शकत नाही आहे म्हणजे तुम्हाला रोहित गुरुजींना 90 गाय आणि 90 वासर आपल्याला दान करायचं. ही सुद्धा या काळात शक्य राहिलेलं नाही. तुम्हाला जरी देणं शक्य असेल तर त्यांना सुद्धा सगळे दान घेणं शक्य झालं पाहिजे. म्हणून याचा तिसरा जो संकल्प सांगितलेला आहे तो अतिशय सोपा आहे. त्यामध्ये आहे गोमूल्य प्रत्याम्नाय. गोमूल्य म्हणजे एक गाय एवढं मूल्य किंवा तत्सम जशी आपली शक्ती असेल त्या शक्ती एवढं द्रव्य आपण गुरुजींना देऊन म्हणजे गोदानाचं दान करून आपण त्या गुरुजींकडनं हा प्रायश्चित्ताचा संकल्प करून घ्यायचा आहे. मग आपल्याला जी शक्ती असेल, इच्छा असेल तर आपलं स्नान झालं की जेव्हा आपण परत जे पूजेला याल तेव्हा येताना ती दक्षिणा बरोबर घेऊन या. रोहित आल्यानंतर जेव्हा आपण पूजेला सुरुवात करू तेव्हा रोहित गुरुजींचं पूजन करून ती गोदानाची दक्षिणा आपल्याला त्यांना दान करायची आहे. त्याच्यात काही अशी संख्या नाही, तुम्हाला जी वाटेल ती संख्येची तुम्ही दक्षिणा बरोबर घेऊन येऊ शकता. अशा पद्धतीने हा प्रायश्चित्ताचा संकल्प आपण केला. पण पापाची हरण करणारी देवता कोणती आहे तर पापाची हरण करणारी 2 देवता आहेत. एक म्हणजे गोमाता आणि दुसरं म्हणजे महाविष्णू. म्हणून आपण गाईचं गोमूत्र वगैरे आपण वेळोवेळी घरात काय स्नान करू मग मुख्य पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण प्रायश्चित्ताचा संकल्प केलेला आहे. हरये परमात्मने गोविंदाय नमो नमः. पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवः त्राहि मां कृपया. पंचगव्यप्राशना गायत्र्यामिति गोमूत्रं गायत्री कृष्णोच्चारण्युष्टुपन्त्यासः मानसोगे तनये मानायुभिमानो गोगुमानो वशवे घोरेरिगः आप्याय सुमसमे नुरे कृपदाः सोमगृहिणः गविग्रावणो आकारिकन्निषणो रशवस्य पारिणः तेजो निरुग्रमध्यमांशुभे पुण्डरीकाक्षाय नमः. सर्वं पुनातो हस्तं दत्त्वा. आता आपण ते दोघांनी तीर्थ हातामध्ये घ्या. मी सांगतो ती प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे. दोघांनी म्हणा ओम यत्वक अस्थि गतं पापं मम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंच गव्यस्य दहतु अग्नि इव इंधनं ह्रीं विष्णवे नमः. पिऊन घ्या ते तीर्थ. प्राश्य प्राशनान्ते हस्तवरक्षालय केशवाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे. ओम शुद्ध जलेन मार्जन स्नानं. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा, डोळे बंद करा. आपण तीर्थक्षेत्रावरती गंगा गोदावरीच्या पाण्याने स्नान करतो ही भावना करा. वाम जानो दक्षिण जानो वामकट्या दक्षिणकट्या नाभौ हृदये वामकुक्षौ दक्षिणकुक्षौ कंठे मुखे नेत्रयोः ओम नमस्ते लमादाय निमिनासविदनाथ केवलरमणा महाविष्णुप्रियदान नमः.